नमस्कार. खरं म्हणजे सारथी संस्थेने आजपर्यंत खूप मोठं मोलाचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. परंतु या सारथी संस्थेचं काम आज संदीप काळे या सिद्धहस्ती लेखकाच्या माध्यमातून विजय भव या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचलेलं आहे. मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते संदीप काळे यांचं, नयन प्रकाशांचं, की ज्यांनी सारथीचं काम पुढे आणलं. खरं म्हणजे मराठा कुणबी समाजातल्या, ग्रामीण भागातल्या, गावकुसातल्या, काट्याकुट्यात रमलेल्या विद्यार्थ्याला सारथी या संस्थेने त्याच्या स्पर्धा परीक्षांच्या पुढच्या वाटचालीसाठी एक अत्यंत मार्गदर्शक असं काम केलं आणि या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आज वेगवेगळ्या अधिकारी पदावरती काम करताना तुम्हाला आम्हाला दिसत आहे. मग हे पुस्तक फक्त स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्याच विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे का? तर हे पुस्तक वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की केवळ स्पर्धा परीक्षाच नाही, तर आयुष्यात लढत असताना, जगत असताना ज्याला ज्याला आपल्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं आहे त्याला त्याला ऊर्जा देण्याचं काम हे पुस्तक करत आहे. आणि म्हणून मला वाटतं की या पुस्तक वाचत असताना या पुस्तकात फक्त सारथी संस्थेची माहिती नाही, तर या संस्थेच्या माध्यमातून जे अनेक विद्यार्थी घडले, जे आज वेगवेगळ्या अधिकार पदावरती काम करतात, त्या अनेकांचं अनुभव कथन आहे. अर्थातच ते फारच उदाहरणं दाखल आहे, कारण अनेक विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून घडलेले आहे. अत्यंत दर्जेदार अशी छपाई, योग्य पद्धतीने केलेली मांडणी हे या पुस्तकाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. केवळ मराठी नाही तर 3 भाषांमध्ये आले आणि म्हणूनच केवळ महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या आणि जगभरातल्या प्रत्येक लढणाऱ्या, झगडणाऱ्या तरुणाला हे पुस्तक मार्गदर्शक असं ठरणार आहे. मराठीतलं विजय भव, मराठी आणि हिंदी दोन्ही मधलं विजय भव आणि इंग्रजी माध्यमातून वाचणाऱ्या वाचकांसाठी बी व्हिक्टोरियस असं हे 3 भाषातलं पुस्तक आहे. मला वाटतं एक अत्यंत दर्जेदार असं, प्रत्येकाला मोटिवेशन देणारं, अपयश येत असताना खचून न जाता पुन्हा पुन्हा लढण्यासाठी सिद्ध करणारं असं हे पुस्तक निश्चितच तरुण वर्गाला, लढाऊ वृत्तीच्या माणसाला, खचून जाणाऱ्या माणसाला दीपस्तंभासारखी ऊर्जा देत राहणार आहे. म्हणून प्रत्येकाने आवर्जून वाचावं, आपल्या संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे. मनापासून या पुस्तकाला संदीप काळे यांना, नयन प्रकाशांना आणि अर्थातच सारथी संस्थेला खूप खूप शुभेच्छा.